आशिष मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आहोत कोकणात आणि असं म्हणतात की कोकणची माणसं साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. अशाच माझ्या या सगळ्या साध्या बोळ्या सख्यांशी ताईंशी आपण गप्पा करणार आहोत, त्यांच्याबरोबर खेळ खेळणार आहोत, त्यांचं मन जाणून घेणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होते मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाते तिच्या हक्काचा माहेरचा आहेर. तेव्हा अजिबात वेळ न घालवता जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये सगळ्या आपल्या या ताई 8 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि होणार ना हुकमाची राणी नक्की? मग बोला, माझ्या बरोबर बोला, मी होणार हुकमाची राणी. ठीक आहे बाई, तुम्ही तुम्हा हुकमाची राणी. ओके येस ओके हो हो ओके ठीक आहे, हरकत नाही. हा चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. खेळाचं नाव आहे चण खाऊ लोखंडाचं. हा असं असं हे पूर्ण नाव आहे. ओके, खेळाचं नाव सांग बरं ताई. लवकर लवकर माईक घे. हा, चण खाऊ लोखंडाचं. नाही येत मला. माझं असं होतं, ह्या ताईचं झुक झुक असं आहे. ओके, हरकत आहे. ताई ताई आगगाडीने कुठेतरी चाललेली आहे. ओके, तर हा खेळ असा आहे, तुमच्यासमोर स्ट्रॉ आहे आणि त्या स्ट्रॉने एक एक कडधान्य बाजूला करायचे. 3 कडधान्य, तिन्ही कडधान्य समसमान असले पाहिजेत, म्हणजे सिमिलर असले पाहिजेत. ओके, तेच आम्ही ग्राह्य धरणार. ओके, समजा चणे 2 असतील, हरभरा 6-7 असतील, तर ते आम्ही ग्राह्य धरणार नाही. त्याच्यामुळे कडधान्य गोळा करताना ते सिमिलरच असले पाहिजेत. आता ते कसे गोळा करायचे मी दाखवतो. काय करायचे हे बघा, अशा पद्धतीने ते गोळा करायचे. नीट बघा. हा, ओके, कळले तुम्हाला? अशा पद्धतीने ते असे शोषून घ्यायचे. ओके, 1 2 3. मस्तच, खूप छान. कडधान्य तिन्हीच्या तिन्ही सिमिलर पाहिजे, कमी जास्त नाही. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. चणे आवडतात म्हणून फक्त चणेच नको. हा, ताई काय करतेस ताई? खेचून घे. गेला बाजार चवळी तरी येऊ दे, छोटीशी असते ती तरी येऊ दे चवळी. आणि शेवटचे 10 सेकंद. 10 आणि 1. निर्णय असा आहे की ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत त्यातली पहिली ताई तर अर्थातच रेश्माताई. तू काहीच गोळा केलेले नाही आहेस. मला वाटतं हे सगळेच्या सगळे कडधान्य घेऊन जायचे. हरकत नाही. ओके ताई, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. त्याच्यानंतर जिने कमीत कमी सगळे कडधान्य गोळा केलेले आहेत ती ताई आहे प्रतिभाताई. त्याच्यामुळे तू या खेळातून बाद झालेली आहेस. आणि त्यानंतर जी तिसरी ताई आहे ती ताई आहे तू ताई. त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस, जिने कमीत कमी कडधान्य गोळा केलेले आहे. आणि अशा पद्धतीने 3 ताई बाद झालेल्या आहेत. आणि ज्या 5 ताई आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, दुसऱ्या खेळाकडे आपण जाणार आहोत, पण त्याआधी आपण सुरू करणार आहोत तुमचा आवडता अत्यंत भाग, अर्थातच माहेरच्या आठवणी.
ताई तुझं नाव सांग बरं. सुप्रिया संतोष पाटील. ताई माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं, कोणाची आठवण येते? माझं माहेर म्हटलं तर माझं लव्ह मॅरेज झालं तेव्हापासून मी माहेरी जात नाही. 26 वर्ष झाली. किती? पण माझ्या आई मावशीने माझं आईचं सगळं माहेर पण आहे मावशीने केलं माझं. पण तू 26 वर्ष माहेरीच गेली नाही. नाही पण मी नवऱ्याच्या घरी खूप सुखी आहे. पण कधी फोनही नाही झाला. नाही तसे जवळच आम्ही होतो पण वडील वगैरे भेटतात पण नाही जा असंच आहे का. काय कारण म्हणजे? लव्ह मॅरेज झालं ना माझं. घरच्यांना मान्य. मी विरोधात केलं ना म्हणून माझी चुकी आहे. ओके पण तुझा निर्णय चुकलेला नाहीये. नाही निर्णय अजिबात चुकलेला नाही. मी सुखी आहे पहिल्यापासून सुखी आहे. ताई पण समजा या माध्यमातून समजा तुझ्या माहेरच्या माणसांना काही सांगावं असं वाटलं तुला तर काय सांगशील? तुम्हाला असं वाटतं की एक भाऊ म्हणून आहे ना, माझा असा प्रयत्न असतो की जी दुरावलेली नाती आहेत ना ती पुन्हा एकदा जवळ यावी. तो अबोला कोणाची भावांनी एवढं ताण धरू नये. जवळ करावी कोणाकडून चूक होते चांगल्यासाठीच होतं ना, वाईट नाही झालेलं आहे माझं. त्याच्यामुळे जरा हे करावं असं समजून घ्यावं की असू दे ठीक आहे. आपण पण तिला समजून घ्यायला पाहिजे. नक्कीच. आणि हा 26 वर्षाचा म्हणजे खूप मोठा काळ आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा माफ करायला पाहिजे आणि पुन्हा एकदा हे दुरावलेलं नातं जवळ यायला पाहिजे आणि माहेर तर असायलाच पाहिजे असं मला वैयक्तिक आणि सगळ्यात ताईंनाही तसं वाटत असतं. माझं नाव चैताली कुंदन सावंत. आपण काही बोलायच्या आधी मला तुम्हाला फक्त एक फोटो दाखवायचा आहे. ओ अच्छा बरं. अरे हो 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 ओळखलत का? हा पण ही कोण आहे? फोटोत कोण आहे? फोटोत ही आहे मी, जी आपण 10-11 वर्षांपूर्वी भेटलो होतो ही एका तू- कार्यक्रमामध्ये. ही तू आहेस? हो तेव्हा मी हो. मात्र माहेरी होती. आज मी सासरी आहे. 10 वर्षापूर्वीचा फोटो आहे म्हणजे मला इथे दाखवायला आवडेल. काय फरक वाटतोय त्या फोटोमध्ये? तुम्ही आहे तसेच आहात, मात्र एनर्जी डबल झालेली आहे. अरे थँक्यू सो मच. नाही नाही ही सगळी स्वामींची कृपा आहे ताई. बरं आता काय सांगशील तू तुझ्या माहेरबद्दल? माहेरी म्हटलं तर मला माझी आई बाबा आणि भाऊ आठवतात. कुणालाही मी असं एकच स्थान नाही देऊ शकत. ते माझ्या कायम पाठीमागे उभे राहिलेत. आणि माहेरी आईची जास्त हे होती की तिने मला पुढे पाठवलं या सगळ्यामध्ये. म्हणजे नृत्य करण्यासाठी कायम पाठिंबा दिला आणि तिची मी कायम ऋणी आहे. तुझ्या बोलण्याला कळलं की तुला नृत्याची आवड आहे आणि ती आवड हो आईकडनंच आलेली आहे. हो हो हो. पण काय सांगशील लग्नाबद्दल? कसं जुळलं? लग्न माझं लव्ह मॅरेज होतं. ओके. झालं लग्न. सासरी आले. सासरी मला दुसरे आई बाबा मिळाले आणि दीर. जसे म्हटलं ना ते माहेरी 3 जण होते तिथे सासरी पण माझ्या 3 जण कायम उभी आहेत. आणि फक्त एक गोष्ट बोलायचं झालं तर मी लव्ह मॅरेज केलंय. त्याच्यामुळे मी माझ्या आईबाबांचं माफी मागते की मी कधी चुकले असेल तर. एवढंच मला बोलायचंय. पण मी हेही म्हणेन की माझा नवरा आणि सासू सासरे आणि ते कायम माझ्या पाठीशी उभे आहेत. पण मग आता तो विरोध अजूनही आहे? नाही त्यांचा विरोध जास्त वेळ नव्हता. त्यांनी दोघांनाही आम्हाला स्वीकारलं आहे आणि ते आत्ता मला असं वाटायला लागलंय की ते जास्त करून जरा जावयाकडे जास्त लक्ष असतं आणि सुनेकडे कमी आहे, म्हणजे मुलीकडे कमी आहे. नक्कीच ताई. आणि मला असं वाटतं की तू नशीबवान आहेस की असं सासर तुला मिळालंय आणि असं इतकं प्रेम करणारं सुद्धा माहेर तुला मिळालेलं आहे. खूप छान वाटलं तुम्हाला दोघींशीही बोलून. आणि आता आपण जाऊया या माहेरच्या गोड आठवणीनंतर आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे एका बुक्कीत वेफर्स बुट्टीत. हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. तुमच्यासमोर पेपर कप आहेत. ओके. तो पेपर कप घ्यायचा आहे, असा हात आतमध्ये घालायचे पेपर कपच्या. ओके. आणि अशा पद्धतीने वेफर्स उचलायचे. हे अशा पद्धतीने वेफर्स तुटले नाही पाहिजेत आणि असे उचलून अशा पद्धतीने ह्या पुढच्या ह्या बुट्टीमध्ये आणून टाकायचे. पुन्हा यायचे, पुन्हा उचलायचे
आणि पुन्हा यायचे. ओके, अशा पद्धतीने जास्तीत जास्त वेफर्स गोळा करायचे. हा ताई लक्षात घ्या. आणि उचलताना ते वेफर्स तुटले तर ते ग्राह्य धरणार नाही. तुटलेले वेफर्स मोजणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थितच वेफर्स अख्खाच्या अख्खा वेफर्सचा तुकडा त्याच्यात पडला पाहिजे. आणि तुमची वेळ सुरू होतीये. 1 2 आणि व्यवस्थित खेळायचे. हा 1 2 3. व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. वेळेची मर्यादा आहे. तुटलेले वेफर्स ग्राह्य धरणार नाही. हा, फक्त बॅग दाखवू नका ताई, फक्त एवढं लक्षात ठेवा. ओके, शाबास, व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. आणि आता शेवटची 10 सेकंद. 10 आणि 1. वेळ संपलेली आहे. किती किती वेफर्स सगळ्यांनी गोळा केले ते आता मी मोजणार आहे. निर्णय लागलेला आहे. निर्णय असा आहे, ज्या ताईने जास्तीत जास्त वेफर्स गोळा केलेले आहेत ती ताई आहे चैताली ताई, जिने 27 वेफर्स गोळा करून ती केलेली आपल्या पुढच्या खेळामध्ये. त्यानंतरची ताई आहे जिने 23 वेफर्स गोळा केलेले आहेत. ती ताई आहे ऋतुजा ताई, तिने 23 वेफर्स गोळा केलेले आहेत. आणि जिने 21 वेफर्स गोळा केलेले आहेत ती ताई आहे सुप्रिया ताई. त्याच्यामुळे सुप्रिया ताई, ऋतुजा ताई आणि चैताली ताई हा गेले आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि अशा पद्धतीने 2 ताई बाद झालेले आहेत आणि 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. म्हणजे खेळ तर आपण खेळणार आहोतच, पण पुन्हा एकदा वेळ झालेली आहे माहेरच्या आठवणींची. आणि त्यासाठी 2 ताई इथे आपल्याबरोबर सहभागी झालेल्या आहेत. ताई, तुझं नाव सांग बरं. माहेरचं नाव वर्षा जगन्नाथ झुंजाराव आणि सासरचं वर्षा संतोष धुमाळ. आणि माहेर कुठलं तुझं? पाली, रायगड, सुधागड, अच्छा, ओके. पल्लालेश्वर गणपती. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 33 वर्ष. अरे, भाऊची काय करतात? भाऊजी आता करोनामध्ये ऑफ झाले. ती 3 वर्ष होऊन 4थं वर्ष झालं. माहेरबद्दल काय सांगशील? कोण कोण असतं माहेर? माहेरी माझे 2 भाऊ आहे. एक मोठा पुण्याला राहतो, तो करोनात ऑफ झाला. आणि बारका माझ्यापेक्षा मोठा आहे, तो गावीच राहतो. पण मग करोनामध्ये मोठा भाऊ पण ऑफ झाला. मोठा भाऊ आणि भाऊजी पण. भाऊजी पण. ताई, कसं त्यानंतर तू स्वतःला सावरलास आणि उभं? म्हणजे सावरलं म्हणजे 2 मुलं आहेत आणि माहेरची लोक, म्हणजे मीच लहान आहे त्याच्यात. मी 6 महिन्याची का 7 महिन्याची असताना माझी आई ऑफ झाली. त्यानंतर माझ्या 2 भाऊ आणि मोठी बहीण, त्यांनी मला लहानाची मोठी केली. आणि ते अजून मला मुलगीच म्हणतात. बहीण ही त्यांना वाटत नाही, मी मुलगीच वाटते. आणि सासर पण मला इतका सुंदर भेटला की माझ्या सासूने आणि सासऱ्याने मला मुलगीच मानले. त्यामुळे माझ्या भाऊ आणि माझ्या बहिणींना टेन्शन काहीच नाही राहिलं. आणि मिस्टर पण चांगले होते. आणि त्याच्यानंतर माझा परिवार, माझी 2 मुलं आहेत, 1 नात आहे आणि 2 सुना आल्यात. त्यानंतर मी पण सुंदर, म्हणजे संसार अजून परत चांगलाच आणि ह्याच्या पुढे पण स्त्री म्हणून संसार चांगला करील. आत्ताच्या कलियुगात पहिला बायकांचं मिस्टर ऑफ झाले का घरातून बाहेर नसतात, पण आताच्या कलियुगात स्त्रियांनी बाहेर पडलं तर त्यांना जग दिसल. किंवा सगळ्यांनी मागं नाही राहायचं, आपण पुढे पाऊल टाकायचं आणि संसाराला साथ तर द्यायचीच, पण आपण स्त्रिया म्हणून पण मागे पडायचं नाही. तुझ्या सांगण्याचा अर्थ कळलेला आहे आम्हाला, तुला काय नक्की म्हणायचं आहे ते. आणि मला असं खरं तर तुझं कौतुक आहे की तू ज्या परिस्थितीतून तू स्वतःला सक्षमपणे उभं केलं आहेस. आणि हा प्रवास खरंच खूप प्रेरणा देणारा आहे असं मला वाटतं. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता त्या ताईंशी बोलणार आहोत. माझं नाव ऋतुजा नितीन गायकवाड. माहेर कुठलं? माझं माहेर कल्याण. आणि सासर? सासर अलिबागच. सासर अलिबाग. ओके. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 26 वर्ष झाली. कसा चाललाय 26 वर्षाचा संसार? संसार एकदम सुखाचा आणि खूप सुंदर. वा, काय सांगशील माहेरबद्दल? माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी कोण येतं?
माहेर म्हटलं तर सगळ्यात आधी आई, आणि आता सध्या ती मला सोडून दिलेली आहे. आता जाऊन तिला 8 वर्ष झालेली आहेत. पण माहेर म्हटलं तर पहिली जागा ही आईची असते. आता आहेत म्हणजे मला 2 भाऊ आहेत, भाऊजा आहेत, वडील आहेत. पण घरी गेल्यानंतर, माहेरी गेल्यानंतर पहिली आई, कारण तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. माहेराकडे पावलं म्हणजे वळतच नाही, कारण ती नाही आहे. आजारी होती ती, पण खूप चांगली होती, माझ्याशी बोलली हे ते. अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं, तिला दवाखान्यात न्यायची वेळ आली. तेव्हा ती मला म्हणाली, ताई तूच चल माझ्याबरोबर. लहान मुलगा 2 वर्षाचा असल्यामुळे माझा बारका भाऊ म्हणाला, ताई तू काही जाऊ नकोस, तिच्याबरोबर वहिनी जाईल, म्हणजे मोठ्या भावाची बायको, कारण नेहमी ती घेऊन जाते. तुझा छोटा आहे त्याच्यामुळे तू घरी थांब, आई 2 तासात घरी येईल. आई 6 वाजता आईने घर सोडलं. 7 वाजले, 8 वाजले, 8:30 वाजता आई गेल्याची बातमी झाली. मला असं थोडंसं चुकल्यासारखं वाटतं. त्यावेळेस मी आईबरोबर जायला हवी होती दवाखान्यात. तिला काही माझ्याशी बोलायचं असेल किंवा काय, त्यामुळे मी आईला सॉरी बोलते. पण ताई मला असं वाटतं की आपली आई किंवा आपले बाबा म्हणून प्रत्येकीला मी सांगू इच्छिते का जोपर्यंत आई वडील आहेत ना, तोपर्यंत आवर्जून माहेरी जा. काही असू दे, काही असू दे. माझी सासरची पण माणसं खूप चांगली आहेत, खूप चांगली आहेत. 12वी नंतरच माझं म्हणजे लग्न झालं, पण पुढचं पूर्ण म्हणजे TY-BCom वगैरे, परत टायपिंग, कॉम्प्युटर, हे सगळं 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 म्हणजे जे शिक्षण आहे ते माझ्या सासरच्या माणसांनी माझं केलं. नक्कीच ताई. आणि मला असं वाटतं की तू त्या गोष्टीचं फार मनाला लावून घेऊ नकोस, कारण तू ते काही मुद्दामून केलं नाहीस आणि आपली आई ही नक्कीच समजून घेणारी आहे. नाही, आणि आता माहेरी गेल्यानंतर माझ्या मागचा जो भाऊ आहे ना, त्याच्यामध्ये मी माझी आई बघते. कारण तो पण मला खूप म्हणजे खूप जीव लावतो, कारण तो आईबरोबर गेलेला, त्याच्यामुळे तो पण मला कधी अंतर देत नाही. आणि गेल्यानंतर आहे ना, मी त्याच्यामध्ये माझी आई बघते. नक्कीच ताई. आणि असं माहेर आणि असा भाऊ, अशी माहेरची माणसं अशी सगळ्या ताईंना मिळत, हीच मी स्वामींच्या प्रार्थना करतो. छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. पुन्हा एकदा माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि खूप सुंदर अशा खेळाला, ज्याचं नाव आहे उचला उचली. ताई तुला काय वाटतं, कोण होणार आहे हुकमाची? होणार आहे उपमाची राणी. असं का वाटतं की बाबा तूच होणार आहेस हुकमाची राणी? मलाच व्हायचंय. ओ हो, ये बात आहे ताई. ही ताई म्हणते मीच होणार आहे हुकमाची राणी. आता चॅलेंज आहे. हो हो, चॅलेंज. बरं, चॅलेंज ऐसा करो, ऐसा. हा, असं कर, चॅलेंज. हा, एक्सेप्टेड. चॅलेंज एक्सेप्टेड. ये बात. बरं, ह्या दोघींचं चाललंय आपापसात. तुझं काय म्हणणे ताई? मी होणार हा? हुकमाची राणी. काय म्हणते? मी होणार हुकमाची राणी. या दोघी जणी भांडतातच आहेत. ही पण म्हणते मीच होणार हुकमाची राणी. ये बात आहे. हीच त्या खेळाची मजा आहे आणि ह्याच जिद्दीने खेळायचं आहे. ओके, हा खेळ असा आहे की एक सागरगोटे त्याशी वरती हवेत टाकायचे आणि ती हातात येईपर्यंत जास्तीत जास्त सागरगोट्या गोळा करायच्या. ओके, जी ताई जास्तीत जास्त सागरगोट्या गोळा करेल ती असणार या खेळाची विजेती, त्यानंतरची उपविजेती आणि नंतरची 3ऱ्या क्रमांकाची विजेती. ओके, कळलेले तुम्हाला? 3 फेऱ्या होणार आहे आणि एकावेळी एकच ताई खेळणार आहे. पहिल्यांदा तू खेळणार, मग ताई तू खेळणार, मग ताई तू खेळणार आहेस. ओके, तर सगळ्यात आधी सुप्रिया ताई तुम्ही खेळणार आहात. नाही, उचललेलंच पडलेलं आहे, त्याच्यामुळे बाद झालेला आहे. ओके, नाही, गेलेला आहे चान्स. ओके, आरामात. 1 मिनिट. किती किती किती? 2 सागरगोट्या गोळा केलेल्या सुप्रिया ताईने. आणि आता चैताली ताई बघूया. हो हो, एक त्यातला काढा. किती गोळा? अरे बापरे, डायरेक्ट 4च गोळा केलेले आहेत. आणि आता शेवटचा राऊंड आहे. उचललेलाच पडलेला आहे.
5 तरी गोळा करावे लागतील. हो, एक काढायचंय. व्हेरी गुड. निर्णय तुमच्या समोर आहे. सगळ्यात कमी गोळा केलेले आहेत चैताली ताईने. तिने गोळा केले 0 सागर गोट्या गोळा केलेल्या आहेत. आणि सुप्रिया ताईंनी गोळा केलेले आहेत 2. आणि ऋतुजा ताईंनी गोळा केलेले आहेत 4 आणि 3 7 सागर गोट्या गोळा केलेल्या आहेत. त्यामुळे ताई तू ठरलेली आहेस 3ऱ्या क्रमांकाची विजेती. त्याच्यामुळे सन मराठीकडून तुला मिळते भेटवस्तू. सुप्रिया ताई तू उपविजेती ठरलेली आहेस. त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझा हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. हुकुमाची राणी झालेली आहे ऋतुजा ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस आजच्या भागाची. त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. कसं वाटतंय ताई? खूप खूप म्हणजे खूप छान वाटतंय. म्हणजे ते शब्दात पण आता सांगू शकत नाही, इतकं छान वाटतंय. पुन्हा बालपणात गेल्यासारखं वाटतंय हे खेळ खेळताना. डोळे का पाणावलेत? आनंदाश्रू. संसाराच्या या गाड्यामध्ये कधी असा वेळ कधी मिळाला नाही. आणि हा आता मिळालाय तर तो मी पूर्ण त्याचं सोनं करून दाखवलं. त्याच्यामुळे आज घरातल्यांना पण काहीतरी म्हणजे माझं हे वाटू शकतं का काहीतरी करू शकते ही. आज लग्नाला 26 वर्ष झाली पण फक्त संसारच, घर सोडलं नाही. आज हे फर्स्ट टाइम आणि ते मी करून दाखवलं. नक्कीच ताई. आणि हाच आनंद जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती असतो ना तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं. त्यामुळे हा चेहऱ्यावरचा आनंद, हे हसणं आणि हे आनंद अश्रू असेच असू दे तुझ्या चेहऱ्यावरती. ह्याच माझ्या शुभेच्छा. ओके. बरं ताई तू आता हुकुमाची राणी झालीस तर तुला आज काय इथे हुकूम सोडावा असं वाटतोय? मला असा हुकूम सोडावासा वाटतोय का प्रत्येकाने निसर्ग जपा. आता अलिबाग हे कसं पर्यटन स्थळ असल्यामुळे प्रत्येकजण अलिबागला यायचं हे करायचं, पण प्रत्येकाने आपापल्या ठिकाणचा निसर्ग जपा. बरोबर आहे. हाच माझा हुकूम आहे सगळ्यांना. नक्कीच ताई. आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तू इथे मांडलेला आहेस. आणि निसर्ग आपण आपला जपलाच पाहिजे. ताई खूप छान वाटलं तू आज जो हुकूम सोडला आहेस तो. आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. ओके. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे कारण आता तू सेलिब्रिटी झालेली आहेस बाबा. तर मी एक काढू? मंडळी हा जो चेहऱ्याचा आनंद आहे ना हा खरंच खूप महत्त्वाचा असतो आमच्यासाठी. आणि कसं असतं ना की आयुष्यामध्ये ना सुखाचा वर्षाव असतो, दुःखाचे क्षण असतात आणि त्यामुळेच आठवणी तयार होतात आणि त्या आठवणी आयुष्यभर आपल्याला सोबत करत असतात. याच आनंदासाठी आपण भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.